मतचोरीचे आरोप खोटे, राहुल गांधींच्या आरोपांवरती निवडणूक आयोगाचं उत्तर, 7 दिवसात शपथपत्र द्या नाहीतर देशाची माफी मागा, निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना अल्टिमेटम. बिहारमध्ये राहुल गांधींची वोटर अधिकार यात्रा, मतचोरी कशी झाली हे आम्ही समोर आणलं, तर बिहारमध्ये मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधींचा निर्धार. मी नाशिकचा पालकमंत्री होतोय, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. तर 7 आमदार असलेल्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळावं, पालकमंत्रीपदासाठी भुजबळ ही आग्रही. क्रीडा खातं बरं होतं, त्रास नव्हता, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. वाद होईल असं लक्षात येताच भरणेंची सारवासार. वसंतदादांचं सरकार मीच पाडलं, एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांची जाहीर सभेत कबुली. पहिल्यांदा शरद पवारांनी सांगितली 70च्या दशकातील राजकीय गोळावेरीच. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं उद्घाटन, कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती. कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यभरात मुसळधार पाऊस, तर जगबुडी, वासिष्ठी आणि कुडावळे या नद्यांना पूर. जळगावात पिंपरी नदीला पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत. मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो, राधानगरी, हतनूर, कोयना धरणातून विसर्ग, तुळशी तलाव भरल्यामुळे मुंबईकरांना दिलासा. आणि मुंबईत चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा, गणरायाची पहिली झलक पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. मतचोरीसारखा शब्द वापरून मतदारांना भ्रमित केलं जातंय. लोकांची दिशाभूल करून भारतीय संविधानाचा अपमान होत असल्यानं निवडणूक आयोगानं म्हटलंय. राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपांवरून आयोगानं हे उत्तर दिलं. पुरावे मागितले तर दिले नाहीत, आयोग कोणत्याही खोट्या आरोपांना घाबरत नसल्याचं वक्तव्य निवडणूक आयुक्तांनी केलंय. तर मतदार याद्यांच्या दुरुस्तीची सुरुवात SIRच्या माध्यमातून झाल्याचंही ते म्हणाले. बिहारमध्ये राहुल गांधींची वोटर अधिकार यात्रा सुरू, मतचोरी कशी झाली हे आम्ही समोर आणल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. तर बिहारमध्ये मतचोरी होऊ देणार नसल्याचा निर्धार राहुल गांधींनी केला. क्रीडा खातं बरं होतं, त्रास नव्हता, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी हे वक्तव्य केलंय. दरम्यान वाद होईल असं लक्षात येताच भरणेंनी सारवासारव केली आहे. त्रास नाही, ही जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलंय. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम दिसून येतोय. जिल्ह्यामध्ये 7 आमदार एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे असं भुजबळ म्हणाले. शरद पवारांनी पहिल्यांदाच वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडल्याची कबुली दिली आहे. होय, मीच वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं म्हणत शरद पवारांनी 70च्या दशकातील राजकारण सांगितलं. आम्ही ठरवलं की वसंतदादाचं सरकार घालवायचं आणि आम्ही त्यांचं सरकार घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो. राज्याची सत्ता माझ्या हातात आली अशी कबुली शरद पवारांनी दिली आहे. मोदींनी 15 ऑगस्टला केलेल्या भाषणावरून शरद पवारांनी निशाणा साधलाय. मोदींनी भाषणामध्ये जवाहरलाल नेहरू यांचं नाव न घेतल्यानं शरद पवारांनी टीका केली. ज्यांनी देशासाठी आयुष्य अर्पण केलं त्यांचं नाव घेतलं जात नसेल तर चिंता वाटते. मोदींनी मन मोठं ठेवायला हवं होतं, मात्र आता आपण देशाचा चेहरा कसा बदलेल यासाठी प्रयत्न करू असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये छगन भुजबळांचे बॅनर लावण्यात आले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चांना उधाण आलंय. समता परिषदेच्या वतीनं भुजबळांच्या स्वागतासाठी हे बॅनर लावल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यापूर्वी आकाशवाणी चौकातील बॅनर्स चर्चेचा विषय बनलेत. 1999 पासून राष्ट्रवादी फक्त पश्चिम महाराष्ट्र तुपाशी
खानदेश विदर्भ नेहमीच उपाशी. आता आमचा सवाल, आम्ही का जावं तुमच्यापाशी, असा खोचक सवाल विचारणारे बॅनर्स झळकले. जळगावामध्ये राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवारांचे मुख्यमंत्री असे उल्लेख असलेले बॅनर्स लावण्यात आले. अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी विठोबा चरणी कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली. ठाकरे ब्रँड अजून शाबूत आहे. ठाकरे ब्रँड कुणीही संपवू शकत नाही. त्यामुळे भाजपच्या बोलण्याकडे जास्त गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याच्या बुलढाणा येथील निवासस्थानी जाऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार थोरवे यांना आवरा, अन्यथा जशास तसं उत्तर देऊ, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते भरत भगत यांनी थोरवेंवर जोरदार टीका केली आहे. रायगड जिल्हा आणि रायगड किल्ल्यावर भगवा फडकवणार असल्याचं वक्तव्य थोरवेंनी केलं होतं. कर्जमाफी, पीक विमा आणि शेतमालाच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारणार असल्याचं अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी सांगितलंय. कर्जमाफीसह शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्यास नेत्यांना गावबंदी करू, असा थेट इशारा देखील त्यांनी दिलाय. अभिनेते किशोर कदम यांचं मुंबईतील घर धोक्यात आल्याचं काही दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलं. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांकडे मदतीची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ दखल घेत मदतीचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता त्यांनी आणखी व्हिडिओ पोस्ट करत सोसायटीच्या कमिटीवर आणि बिल्डरवर देखील आरोप केले आहेत. अमरावतीच्या वडगाव फतेपूरमध्ये भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी महाप्रसाद कार्यक्रमामध्ये माजी खासदार नवनीत राणांनी पोळ्या लाटल्या. पोळ्या लाटतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री बावनकुळेंच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बावनकुळेंचा पीए असल्याचं सांगून रस्त्याच्या मोजणीसाठी पैसे मागितल्याचा आरोप आहे. पुरंदर विमानतळ तयार करताना कुठल्याही भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याला न्याय दिला जाईल. अन्याय होणार नाही ही संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे, असं आश्वासन मुरलीधर मोहोळ यांनी दिलंय. कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणाचे सर्व 6 दरवाजे 1.5 फुटांनी उघडण्यात आले आहे. तर धरणातून सध्या 12,100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना आणि कृष्णा काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. इसापूर धरणातून पाणी सोडल्याने पैनगंगा नदीला पूर आलाय. हदगाव, हिमायतनगर, किनवट आणि माहूर या 4 तालुक्यांमधील शेतीला पुराचा मोठा फटका बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे. वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. तर हजारो हेक्टरवरील सोयाबीन, तूर, कपाशी आणि हळद यासह भाजीपाल्यांचं मोठं नुकसान झालंय. पुरामुळे सरपखेड, धोडप, करडा, गोभणी हे मार्ग बंद झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या तोंडापूर इथे झालेल्या मुसळधार पावसामुळे तोंडापूर मध्यम प्रकल्प 75% भरलाय. पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे विद्युत पंप धरणाच्या गाळात रुतून बसलेत. धाराशिवच्या जिल्ह्यातल्या माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे 10 दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून 3,806 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीने जवळपास धोक्याची पातळी गाठल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. एकविरानगर पाणी साचल्याने दापोली आणि मंडणगड या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पूर्णा नदीची पाणी पातळी वाढली. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथील शिवमंदिर पाण्याखाली गेलंय. उद्या श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असून अकोला शहरामध्ये मोठी पालखी आणि कावड यात्रा असते. त्यामुळे भाविकांनी नदी पात्राजवळ जाताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय. वसई विरार पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढलंय.
पावसामुळे नालासोपाऱ्यातील तुळीज रोड, गालानगर, मजेठिया पार्क तर संगमेश्वर नगर आणि राजनगर या ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साचलंय. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. मेहकर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. यामुळे रिसोड मेहकर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. दरम्यान काच नदीला देखील महापूर आलाय. रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेडमधील मटण मच्छी मार्केटमध्ये पाणी शिरलंय. 15 ते 20 दुकानात पाणी शिरल्यानं मटण मच्छी मार्केटचा संपर्क तुटलाय. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे माखजन बाजारपेठेमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे वर्धा नदीला पूर आलाय. गडचांदूर चंद्रपूर मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूकही ठप्प झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. पाळशी परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. दरम्यान शाळेत पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. मागील 3 दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील विविध भागात पावसाने झोडपलंय. 3 दिवसात 12 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. सोयाबीन पिकाला मोठा फटका बसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. अमरावती जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं. शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेती खरडून गेली. पिके वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं सर्व स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत. चिपळूणमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत पाणी साचायला सुरुवात झाली. मुसळधार पावसाचा बाजारपेठेला मोठा फटका बसलाय. प्रशासन अलर्ट मोडवर आल्यानं 5 बोटी आणि 10 पथकं तैनात करण्यात आली आहेत. नागपूर जिल्ह्यात भिवापूर तालुक्यातील नांद नदीला पूर आल्यानं पुराच्या पाण्यामध्ये दुचाकी स्वार वाहून गेला. काही अंतरावर त्या व्यक्तीची दुचाकी मिळाली असून दुचाकी स्वार अद्यापही बेपत्ता आहे. युद्ध पातळीवर त्याचा शोध घेतला जातोय. जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. दरम्यान पुराची दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. जळगावच्या नेरीमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. वाघूर नदीला महापूर आलाय. यावेळी नदीपात्रात पुलाचं काम चालू असताना ट्रॅक्टर आणि काही मशीन वाहून गेल्यात. यामुळे कंत्राटदारांचं मोठं नुकसान झालंय. रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी नदीला महापूर आलाय. यामुळे खडीपट्ट्यातील 15 ते 20 गावांचा संपर्क तुटलाय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील नगाव परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. दरम्यान शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे कयाधू नदीसह ओढ्या नाल्यांना पूर आलाय. या पुरामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये आणि सखल भागातील शेतात पाणी साचलं. काही ठिकाणी शेतजमीन खरडून गेली. मागील 2 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. नांदेड शहरातील आसना नदीला पूर आल्यानं पुराचं पाणी पुलावरून वाहू लागलंय. त्यामुळे नांदेड ते मालेगाव दरम्यानची वाहतूक बंद झाली आहे. तर पासदगाव जवळच्या पुलावरूनही पाणी वाहतंय. हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. चौका, गारज आणि लोणी परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडलाय. यामुळे नद्यांना महापूर आलाय. दरम्यान शेती पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. धुळे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे धरणांमधील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेर प्रकल्पाचे 7 दरवाजे एका मीटरनं उघडण्यात आलेत. तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील खैरी धरण ओव्हरफ्लो झालाय. प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं कारंजा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मिटल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे.